नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये। आज आपल्याला शाब्दिक उदाहरणं बेरीज आणि वजाबाकीची घ्यायची आहेत, ज्यामध्ये दोन्ही बेरीजही करायची आहे आणि वजाबाकी आपल्याला करायची आहे। तर ती बेरीज कधी करायची, वजाबाकी कधी करायचं आहे ते तुम्हाला गणित वाचल्यानंतरच समजणार आहे। त्यासाठी जी काही तुम्हाला शाब्दिक उदाहरणं दिली जातील ती अगोदर काळजीपूर्वक वाचणं फार महत्त्वाचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी काय करतात, काळजीपूर्वक वाचतच नाहीत, मग त्यांना वाचत नसल्यामुळे ते गणित करता येत नाही। खरं तर असे गणित खूप सोपे असतात। आता बेरीज वजाबाकी आपल्याला काही येत नाही का? किती जरी मोठी दिली तरी संख्या आपल्याला बेरीज करता येते, वजाबाकी करता येते। परंतु या शाब्दिक उदाहरणामध्ये आपण न वाचल्यामुळे किंवा समजून घेऊन न वाचल्यामुळं आपल्याला काय होतं की ह्याचे गणित आपल्याला करता येत नाहीत। तर आपल्याला अशा प्रकारचे गणित कशी सोडवायचे आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। तर आपण काय करूया, अगोदर मी एक उदाहरण इथं बोर्डवर लिहिलेलं आहे। हे बोर्डवरचं लिहिलेलं जे उदाहरण आहे ते आपण काळजीपूर्वक वाचूया। काळजीपूर्वक वाचत असताना त्याच्यामध्ये काय काय माहिती दिली आहे आपल्याला ती बघावं लागेल आणि त्याच्यासाठी समजून घेऊन काळजीपूर्वक वाचणं फार महत्त्वाचं आहे। तर चला आपण वाचूया। तर काय उदाहरण, रोहनने संगणक खरेदीसाठी 27,658 रुपये आणि प्रिंटर स्कॅनर यासाठी 16,478 रुपये खर्च केले। या साहित्याची बांधाबांध वाहतूक यासाठी काही खर्च झाला। रोहनला एकूण 47,000 रुपये खर्च आला, तर त्याने बांधाबांध व वाहतुकीसाठी किती खर्च केला असा प्रश्न विचारलेला आहे। आता मी वाचून दाखवल्यामुळे तुम्हाला समजलं असेल किंवा कदाचित समजलेले नसेल। तर पेपरमध्ये, परीक्षेमध्ये तुम्हाला हे वाचून कोणी दाखवणार नाही उदाहरण, त्यासाठी तुम्हाला ते समजून घेऊन वाचावे लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो, अगोदर वाचल्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी याच्यातून लक्षात आल्या की रोहननं काय केलं आहे, एक संगणक खरेदी केला आहे। मग काय काय माहिती दिली आपण ते अगोदर लिहूया। मग संगणक खरेदीसाठी त्यानं किती रुपये खर्च केलेला आहे, तर इथे लिहायचं आहे आपल्याला संगणक खरेदीसाठी किंवा संगणक खरेदीला किती रुपये, आपण थोडक्यात लिहूया। संगणक खरेदीला त्यानं किती रुपये खर्च केलेत, 27,658 रुपये, रु म्हणजे रुपये। आता आणखीन काय काय खरेदी केले त्यानं, प्रिंटर आणि स्कॅनर पण खरेदी केले। प्रिंटर आणि स्कॅनरसाठी किती रुपये खर्च केले रोहनने, प्रिंटर आणि स्कॅनर यासाठी 16,478 रुपये खरेदी केलेत, 16,478 रुपये खर्च केलेत। त्याच्यानंतर काय लिहिले, काय सांगितले, या साहित्याची बांधाबांध व वाहतूक यासाठी काही खर्च झाला। काही खर्च झाला म्हणजे खर्च दिलाय काही तर नाही दिला, पण काय दिलं पुढं, रोहनला एकूण 47,000 रुपये खर्च आलाय। एकूण किती खर्च आलाय, एकूण खर्च किती आहे रोहनचा, दिलं एकूण खर्च किती आहे, 47,000 रुपये अशी माहिती दिली आणि विचारले काय, तर बांधकाम व वाहतुकीसाठी किती खर्च आला हे विचारलेलं आहे। तर आपण विचारलेलं काय विचारलं ते पण आपण आपल्याला समजण्यासाठी लिहिले, बांधकाम व वाहतुकीसाठी खर्च किती म्हणून विचारलं, आपण प्रश्नार्थक चिन्ह देऊ। तर विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती आपल्याला गणित वाचल्यानंतर मिळालेली आहे। संगणक खरेदीसाठी 27,658 रुपये, प्रिंटर आणि स्कॅनरसाठी 16,478 रुपये आणि एकूण खर्च रोहनने केला आहे 47,000 रुपये। तर बांधकाम आणि वाहतुकीसाठी खर्च आपल्याला काढायचा आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला किती सोपं आपल्याला सांगता येईल। आता एकूण खर्च तर 47,000 रुपये झाला आहे, त्याच्यापैकी संगणक आणि प्रिंटरसाठी किती रुपये खर्च झाला आपण ती काढूया। ह्या दोघांची आपल्याला बेरीज करूया आपण। म्हणजे संगणक खरेदीसाठी 27,658 रुपये, 27,658 रुपये आणि प्रिंटरसाठी 16,478 रुपये असा खर्च आहे। ह्या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल। बेरीज आपल्याला इथं 8 आणि 8 16, 16ला 6, हातचा आला 1, आपण हातचा मनात धरूया, 7 आणि 5 12, 12 मध्ये हातच्याचा 1 मिसळा 13, 13ला 3 आलं, परत हातचा 1 आला, हातचा मनात घेऊया, 6 आणि 4 10, 10 हातचा आलेला 1, 11, 11ला 1, हातचा आणखीन 1 आला, मनात धरूया, 7 आणि हातचा 1 8, 8 आणि 6 14, 14ला 4, हातचा आणखीन 1 आला, 2 हातचा 1 3 आणि 1 4। तर दोन्ही मिळून किती खर्च आलेला आहे,
म्हणजे संगणक खरेदीचा आणि प्रिंटर आणि स्कॅनरचा मिळून खरेदीचा खर्च आलेला आहे रोहनला 44,136 रुपये. तर सगळा मिळून किती आलेला आहे 47,000 आलेला आहे. आता सगळा मिळून आलेला 47,000 रुपये आणि ह्या दोन्हीचा खर्च जर आपण वजा केला तर उरलेला जो खर्च होणार आहे ते कशासाठी होणार आहे? आता बांधकाम आणि वाहतुकीसाठी खर्च होणार आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? आता जो एकूण खर्च झालेला आहे 47,000 रुपये त्याच्यातून ह्या दोन्हीचा खर्च आपल्याला वजा करावा लागेल. आता इकडे करतो आम्ही, जागा नसल्यामुळे तुम्ही खाली करू शकता वहीच्या. 47,000 एकूण खर्च, त्याच्यातून संगणक आणि प्रिंटरसाठी झालेला खर्च 44,136 रुपये आपण वजा करूया. जो उरलेला वजा केल्यानंतर जो उरलेला खर्च येईल तो येईल बांधकाम आणि बांधकाम लिहिले मी चुकून, बांध आहे, बांध आणि वाहतुकीसाठी खर्च. तर शून्यातून 6 जात नाहीत. तर आपल्याला माहित आहे इकडून हातचा घ्यायचा, एक उसना घ्यायचा, इकडे उसना घ्यायला काही नाही म्हणून इथं गेला, इथे काही नाही. या 7चा एक उसना इथं घेतला तर इथे किती झाले? 10. इथं किती राहिले? 6 राहिले. ह्या 10 मधला एक इकडे दिला, परत इथं 10 झाले, इथं 9 राहिले. या 10 मधला परत इथं दिला, इथं 9 राहिले, इथं 10 झाले. मग 10 मधून 6 काढायचे, 4 राहिलेले आहेत. इथं 9 राहिले होते, 9 मधून 3 काढले, 6 राहिले. इथं 9 राहिले होते, 9 मधून 1 काढलं, 8 राहिले. इथे 6 राहिले होते, 6 मधून 4 गेले, 2 राहिले आणि 4 मधून 4 गेले 0. आता उत्तर किती आलं आपल्याला? 2,864 आलेलं आहे. ही 2,864 काय आहे? बांध आणि वाहतुकीसाठी असलेला खर्च आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला उत्तर लिहायचं आहे खाली. नुसतं एवढंच ठेवून उत्तर दाखवायचं नाही सरांना. तर आपल्याला खाली लिहायचं आहे, रोहनला, गणित वाचलेलं आहे आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला उत्तर लिहिता येईल. रोहनला बांध, कशाची बांध? संगणक आणि घेतलेलं संगणक आणि स्कॅनर आणि प्रिंटरची बांध करण्यासाठी आणि वाहतुकीसाठी. रोहनला बांध व वाहतुकीसाठी 2,864 रुपये, 2,864 रुपये खर्च आला. समजलं का तुम्हाला ह्याचं गणित कसं करायचं? किती सोपं असतं. आपल्याला बेरीज करता येते, वजाबाकी करता येते, फक्त हे प्रश्न आपण वाचलं नसल्यामुळं आपल्याला त्याचं उत्तर काढता येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप असे प्रश्न सोपे असतात. तर हा प्रश्न जो आहे तो नीट लक्षपूर्वक वाचायचा आहे. जी माहिती दिलेली आहे ती लिहून काढायची आहे आणि नंतर माहिती लिहिल्यानंतर कळाल्यानंतर कशाची बेरीज करायची ते आपल्याला कळतं किंवा कशाची वजाबाकी आहे आपल्याला ते कळतं. आणि ते कळल्यानंतर जे काही उत्तर येईल ते आपण शब्दामध्येच उत्तर त्याचं सुद्धा लिहायचं आहे. समजलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे उदाहरण वहीमध्ये लिहा आणि स्वतः करा आणि तुमच्या सरांना पण दाखवा आणि मला पण कॉमेंटमध्ये सर मला गणित आलं म्हणून सांगा. हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल तुमचे धन्यवाद.